ज्या देवीच्या नावाने बसलेला कानदेश अर्थात कानबाईचा देश म्हणजे खानदेश अशी त्याची ओळख आहे। आज कानबाईच्या रोटाला थाटामाटात सुरुवात झालेली आहे। मी जळगावच्या जगताप कुटुंबीय यांच्या परिवारात आहे आणि याच ठिकाणी आपण बघू शकतो की माते कानबाईचं जे आहे याच ठिकाणी थाटामाटामध्ये जे आहे याच ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे। 1.5 दिवसाची कानबाई माता असते। त्या कानबाई मातेच्या जे आहे याच ठिकाणी रोटचा उत्सव असला होता। सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। संपूर्ण जे आहे याच ठिकाणी डेकोरेशन करण्यात आलेलं आहे। याच विशेष करून बघायला गेला तर संपूर्ण खानदेशास या ठिकाणी जे आहे हा मोठा आनंदाचा उत्सव असतो। विशेष करून गृहिणी महिला मुली सुना यांच्यासाठी हा महत्त्वाचा उत्सव असतो। त्यामुळे प्रत्येक जण या ठिकाणी येतो। याच उत्सवासाठी यदि विचार करायला गेला तर साधारण जिल्ह्याच्या बाहेरून व परदेशात देखील असले त्या पद्धतीने या ठिकाणी या कानदेशच्या कानबाईच्या नवसासाठी किंवा कानबाईच्या पूजेसाठी या ठिकाणी संपूर्ण परिवार एकसारखा येत असतो। याच ठिकाणी बघू शकतो की सजावट केलेली आहे आणि या शिपणी जी आहे महिला जे आहे या संपूर्ण या ठिकाणी जे आहे या ठिकाणी या कुटुंबियाचं एकत्र पण पाहायला मिळतात आहे। विशेष करून याच ठिकाणी आपल्याला दृश्यांमध्ये दाखवतो की हे जी परंपरा जी आहे ही या रोटाची ही महत्त्वाची परंपरा असते, ज्यामध्ये प्रत्येक कुटुंबियाचं जे आहे याच ठिकाणी जे आहे मूठभर गव्हाचं पीठ एकत्र केलं जातं आणि त्याचे रोट बनवून त्याचा प्रसाद फक्त हा घरातली मंडळीच करत असतात। या संदर्भात घरातले काही व्यक्ती आहे ज्यांच्याशी आपण बातचीत करूया। काय सांगणार, कशा पद्धतीचा हा कानबाईचा पूजन असतं आणि कसं प्रथा आहे? हे श्रावण महिन्यातील पहिल्याच नागपंचमी झाल्यानंतर पहिला जो रविवार पडतो त्या सणाला हा खानदेशातील ग्रामदैवत म्हणजे कानबाईचा उत्सव सर्व कुटुंबीय भाऊबंद सर्वे एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात। कशा पद्धतीचा हा उत्सव असतो, काय काय असतं? या उत्सवाला सर्व भाऊबंदी एकत्र येऊन सनी या सर्व प्रकारे गाणी वगैरे म्हणून रोठाचे गहू दळून ते कानबाईच्या गाण्यांनी त्याच्याने सर्व असं एकत्र जमून ते सर्व उत्सव म्हणून साजरा करून ते सर्व मांडणी करून देवीची मांडणी करून ते सर्व पूजन करून त्याचं एक म्हणजे सुरुवात करतात अशी आणि गाणी म्हणून पूजन करून ती सांगता करतात। निश्चितच याच ठिकाणी जे परंपरागत आहे पण युवक पण आहे, आपण त्याच्याशी संवाद साधूया। काय सांगणार, या कानबाईच्या उत्सवाला आपण देखील उपस्थित आहे, काय परंपरा या ठिकाणी आहे आणि AIच्या टेक्नॉलॉजीमध्ये देखील या ठिकाणी पूजनचं महत्त्व मांडलं जात आहे? आमच्यासाठी म्हणजे मुलींसाठी आणि सुनांसाठी हा सण जो असतो तो खूप उत्सवाचा असतो, कारण या सणाला आम्ही सर्व कुटुंब एकत्र येतं आणि जरी आम्ही मुंबई पुण्यात राहत असतो तरी पण आम्ही या सणासाठी घरी येतो आणि सर्वजण एकत्र येऊन आनंदाने गाणी गप्पा गोष्टी करत आम्ही हा सण मोठ्या उत्सवात साजरा करतो। कशा पद्धतीने हा सण साजरा होतो आणि काय काय असतं याच्यामध्ये? पूजेचं कशा पद्धतीचं असतं? पूजेचं असतं की आम्ही म्हणजे जे आमचे कानबाई माता आणि रानबाई माता आहे त्यांचं आम्ही पूजन करतो। कण्हेर राजा यांचं आम्ही पूजन करतो आणि त्या पूजनामध्ये आम्ही रोट हा आमचा नैवेद्य देवतांना देतो आणि घरातले सर्व मोठे जे असतात ते जे त्यांचं रोट वगैरे असतं ते बनवतात आणि हां आणि सर्व आम्ही एकत्र येऊन ह्याचं प्रसाद म्हणून हे ग्रहण करतो। निश्चितच याच ठिकाणी बघायला गेला तर कानबाईचा हा जो उत्सव असा 1.5 दिवसाचा असतो आणि 1.5 दिवसाच्या उत्सवामध्ये संपूर्ण नातेगोते जे असतात ते एकत्र एका छताखाली येत असतात आणि त्या ठिकाणी हे पूजन करून असतात। कानबाई जी आहे ही नागपंचमीच्या नंतर जो येणारा सोमवार असतो त्या दिवशी बसली जाते। शनिवारी हिचा मान असतो, रविवारी संपूर्ण रोटांचा हिचा मान असतो आणि सोमवारी हिचा जो आहे हा नाचत गाजत जो आहे यांचा जे आहे नदी किंवा तलावात या ठिकाणी विसर्जन होतं। त्यामुळं खानदेशामध्ये कानबाईच्या उत्सवाला अति महत्त्वाचं मानलं जातं। दिवाळीपेक्षाही श्रेष्ठ असतं इतकं एकत्र नातेगोतं जोडणारी ही कानूबाईचा देश म्हणून ओळखलं जातं। कानबाईचा हा उत्सव थाटामाटात साजरा होतो। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।